बुद्धी वैभवाच्या क्षितिजावर तळपणारा सूर्य दलित समाजानं ओंजळीत झेलला. दलित समाजानं ओंजळीत झेलला. बलिदानाच्या रक्ताची रांगोळी काढत मराठवाड्याच्या नामांतराचा विषय मार्गी लावला. हे सगळं करताना कायदा भीमाचा फायदा मांगाचा याचंही आत्मचिंतन आपल्या लोकांनी केलं पाहिजे. कारण बाप म्हणून जर अण्णाभाऊ साठेंचा फोटो आपल्या घरात आपण लावत असो, गॅबर्डीन असो, अर्जुन असो, अगर अनेक सहकारी असो, बाप म्हणून चळवळीचा बाप म्हणून जर अण्णाभाऊंचा फोटो आम्ही आमच्या घरात लावत असू, तर चळवळीचा आजोबा म्हणून बाबासाहेबाचा फोटो आपल्या घरात लावला पाहिजे. तरच चळवळ एकसंगपणानं सगळ्यांच्यामध्ये जाऊ शकेल. एकसंगपणानं चळवळीला ताकद मिळेल. ती ताकद मिळवायची असेल तर माडग्याळ सारख्या गावात देखील जनावर शेतात गेल्यावर दलितांची सुटलेली गाय जर शेतात गेली, नौन खई मगा नेमका कडित म्हणून बोलतात. तेलीला पारा भला माडीला पोरी मनी माडीला यान माडताना नेऊ सहजपणानं दलिताच्या पोराला शिवी दिली जाते. मित्रांनो, हे थांबायचं असेल तर काय करायला हवंय? वेदांताचे सिद्धांत मांडून मधांध झालेल्या जात्यांदाना जर तुम्हाला आवरायचं असेल तर घटनेचं 46वां कलम बाटकिल्या बांधलेल्या माजुरी बैलाला देखील व्यसन घालू शकतं, एवढी ताकद त्या घटनेत आहे.